नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. ग्रामविकास ई सेवा चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आपण जाणून घेणार आहोत विभागीय चौकशी आज्ञावली डी मॉड्यूल वापरण्याबाबतच्या सूचना. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 24 मार्च 2025. परिपत्रक. विभागीय चौकशीबाबतच्या प्रकरणांची सद्यस्थिती कळावी आणि विभागीय चौकशीच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे यासाठी NIC मार्फत विभागीय चौकशी आज्ञावली म्हणजेच डी मॉड्यूल सुरू करण्यात आली आहे. सदर आज्ञावली EHRMS च्या आज्ञावलीशी संलग्न करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाईची माहिती तात्काळ उपलब्ध होऊन त्याची नोंद त्याच्या सेवा पुस्तकात घेणे शक्य होईल. त्या अनुषंगाने विभागीय चौकशी आज्ञावली डी मॉड्यूल वापरण्याबाबतच्या सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत. 1. विभागाकडे सुरू असलेली सर्व शिस्तभंग विषयक प्रकरणे, निलंबन, अभियोग, विभागीय चौकशी इत्यादी डी मॉड्यूल आज्ञावलीमध्ये नोंदवणे व अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात येत आहे. 2. सद्यस्थितीत डी मॉड्यूल आज्ञावलीमध्ये प्रशासकीय विभागांकडून गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांची प्रकरणे नोंदवण्यात येत आहे. आता मंत्रालयीन स्तरावरील गट क व गट ड मधील कर्मचारी यांची देखील प्रकरणे देखील डी मॉड्यूल आज्ञावलीमध्ये नोंदवण्यात यावी. 3. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची प्रकरणे देखील डी मॉड्यूल आज्ञावलीमध्ये नोंदवण्यात यावीत. यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्र स्तरावरील कार्यालयांची यादी NIC नेटवर्क त्या कार्यालयात उपलब्ध आहे किंवा कसे या माहितीसह सामान्य प्रशासन विभागास पाठवण्यात यावी. त्यानुसार संबंधित कार्यालयांना डी मॉड्यूल आज्ञावलीसाठी आवश्यक असणारे लॉग इन ID उपलब्ध करून देण्यात येतील. 4. प्रकरणे नोंदविताना अपचाराचे पूर्ण नाव, मधले नाव, आडनाव, पदनाम, गट, सेवार्थ ID, शासकीय ईमेल ID, भ्रमण ध्वनी क्रमांक, कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे अनिवार्य आहे. 5. तसेच साक्षीदारांचे देखील पूर्ण नाव, मधले नाव, आडनाव, पदनाम, गट, सेवार्थ ID, शासकीय ईमेल ID, भ्रमण ध्वनी क्रमांक, कार्यालयीन तसे निवासी पत्ता नोंदवणे आवश्यक आहे. 6. पदोन्नती, दर्जोन्नती, अकार्यकारी वेतन श्रेणीचा लाभ, कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना, वयाच्या 55व्या वर्षाचे पुनर्विलोकन, प्रतिनियुक्ती, सेवानिवृत्ती, पारपत्र व्हिसा व इतर सेवाविषयक बाबींसाठी आवश्यक असणारे ना विभागीय चौकशीचे प्रमाणपत्र, दक्षता प्रमाणपत्र विजिलन्स सर्टिफिकेट डी मॉड्यूल आज्ञावलीमधूनच प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. 7. ना विभागीय चौकशी विभागीय चौकशी दक्षता प्रमाणपत्र विजिलन्स सर्टिफिकेट देण्यापूर्वी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्धच्या शिस्तभंग विषयक कारवाईबाबतची माहिती डी मॉड्यूल आज्ञावलीमध्ये भरली आहे व ती अद्ययावत करण्यात आली आहे याबाबतची खात्री करून घ्यावी. 8. यापुढे विभागीय चौकशी करण्यासाठी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश तसेच तपासणी सूची व त्यानुसार प्रकरणांशी संबंधित सर्व कागदपत्र डी मॉड्यूलमध्ये अपलोड आवश्यक राहील. 9. डी मॉड्यूलमध्ये प्रकरण नोंदवल्यानंतर सदर प्रकरणांचा आज्ञावलीमधून तयार होणारा क्रमांक म्हणजे सिस्टीम जनरेटेड नंबर धारिकेच्या निर्देशपत्रावर टिप्पणीच्या सुरुवातीस लिहून प्रकरण सादर करावे. 10.
शिस्तभंग विषयक कारवाईबाबतची प्रकरणे सामान्य प्रशासन विभागात सादर करताना डी मॉड्यूल मध्ये देण्यात आलेल्या नमुन्यामध्येच सादर करावी। उपरोक्त बाबीची पूर्तता केली नसल्यास संबंधित शिस्तभंग विषयक कारवाईबाबतचे प्रकरण सामान्य प्रशासन विभागाकडून स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय सहसचिव सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। आपणास एक नम्र विनंती आहे, आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे ही आपणास विनंती आहे। या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ग्रामविकास ई सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपणास व्हिडिओ आवडल्यास आपल्या सहकाऱ्यांना हा आपण शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कार्यालयीन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केले आहे। ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही। अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा। माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल। तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही। त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल। तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या विविध विषयांचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेले आहेत। तसेच विभागीय चौकशी या संबंधीचे शासन निर्णय आपणास हवे असल्यास gramvikas.esewa.com या संकेतस्थळावर आपण निश्चित भेट द्यावी व त्यावर हे शासन निर्णय आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। बघा, आता आपण स्क्रीनवर बघू शकतो ग्रामविकास ई सेवा कॅटेगरी शासन निर्णय सेवा विषयक यामध्ये आपणास हे शासन निर्णय उपलब्ध होतील। बघा, इथे शासन निर्णय आणि त्याच्यामध्ये हे सेवा विषयक या टेबवर आपण क्लिक केल्यानंतर हे समोर असलेले पेज आपल्या संगणकावर ओपन होईल। त्यानंतर आपल्याला हवा असलेला जो विषय आहे विभागीय चौकशी तो स्क्रॉल करून आपण खाली बघूया। बघा, समोर आला आहे विभागीय चौकशी। या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या पीसीवर आपल्या संगणकावर विभागीय चौकशीचे पेज ओपन होईल। बघा, आपण खाली बघू स्क्रॉल करून विभागीय चौकशी संबंधीचे शासन निर्णय आपल्याला समोर दिसत आहे। ऑरेंज कलरची जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक केल्यास तो शासन निर्णय डाउनलोड होईल। तर आपणास हवा असलेले शासन निर्णय आपण gramvikas.esewa.com या शासन निर्णय आपणास प्राप्त होऊ शकतात। तर आपणास पुन्हा एक विनंती आहे, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट अथवा अभिप्राय आपण निश्चित नोंदवावा या आपणास विनंती आहे। आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। धन्यवाद।